मिरजेतील संदीप वनमाने याला पोलिसांनी घेतलं ताब्यात। प्रभाग 3 मधील मागासवर्गीय गटातील शिवसेनेचे उमेदवार सागर वनखंडे यांच्या घरात घुसून मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी संदीप वनमानेंवर कारवाई। प्रभाग 3 मधील अनुसूचित जाती गटातील शिवसेनेचे उमेदवार सागर वनखंडे यांच्या घरात घुसून शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी संदीप वनमानेला मिरज शहर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। सुरक्षेच्या कारणास्तव सागर वनखंडे यांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। संदीप वनमाने हे प्रभाग 3 मधील त्याच गटातील भाजपा उमेदवार सुनीताताई वनमाने यांचे पुत्र आहेत। निवडणुकीच्या आदल्या दिवशी शिवसेनेचे उमेदवार सागर वनखंडे यांच्या घराच्या परिसरामध्ये मतदानाच्यासाठी पुलिंग एजंट व निवडणूक प्रक्रियेसाठी नियोजनासाठी कार्यकर्ते उपस्थित होते। अशावेळी मोबाईलचे चित्रीकरण सुरू करत संदीप वनमाने हा सागर वनखंडे यांच्या घरात घुसला। तेथील कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करत अश्लील भाषेत शिवीगाळ त्यांनी केली। महिलांना सुद्धा अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप मोहन वनखंडे सर यांनी केला आहे। पोलीस त्या ठिकाणी आल्यानंतर सुद्धा उर्मट वर्तन करून आरडाओरडा करणाऱ्या संदीप वनमाने याला पोलिसांच्या खाक्या दाखवत पोलीस गाडीत बसवलं। त्यानंतर पोलिसांनी संदीप वनमानेला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्याकडे घेऊन गेले। सांगली मिरज कुपवाड महापालिकेचं उद्या मतदान होत आहे आणि मतदानाची पूर्वतयारी म्हणून आमचे चारही उमेदवार आणि काही कार्यकर्ते आम्ही इथं बूथ रचनेची तयारी करत असताना प्रभाग क्रमांक 3 मधील मागासवर्गीय गटातून उभा राहणारे उमेदवार वनमानेताई यांचा चिरंजीव संदीप वनमाने आमच्या घरामध्ये काही गुंड प्रवृत्तीचे लोक घेऊन स्वतः इथं घुसला। व्हिडिओ शूटिंग करायचा त्यानं प्रयत्न केला। आमच्या कार्यकर्त्यांना दमदाटी केली आणि काही 2-3 कार्यकर्ते त्यानं स्वतः मारहाण केलेलं CCTV फुटेजमध्ये आणि त्याने केलेल्या चित्रीकरणामध्ये दिसतं आहे। आमच्या इथं असणाऱ्या वयस्कर माझी आई आहे, मुलगी माझी इथं आहे, त्यांना शासकीय असणाऱ्या मुलगी तिलाही त्यानं शिवीगाळ जातीभाषिक शिवीगाळ या संदीप वनमानेने केलेली आहे। त्याचबरोबर धमकीही दिलेली आहे, पोलिसांसमोरही धमकी त्यानं दिलेली आहे की बघून घेतो, ठेवणार नाही, अशा प्रकारची भावना करून आमचं आता कुटुंब सगळं भयभीत आहे। माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की अशा ह्या गुंड प्रवृत्तीचा आणि आत्तापर्यंत जर ट्रॅक रेकॉर्ड बघितलं तर कितीतरी गुन्ह्याच्या नोंद आहेत। अशा या गुंड प्रवृत्तीच्या संदीप वनमानेचा बंदोबस्त करावा अशी आम्ही पोलीस स्टेशनला आता रिसर तक्रार करत आहोत। नमस्कार, मी सागर मोहन वनखंडे, प्रभाग क्रमांक 3 मध्ये शिवसेनेकडून उमेदवारी मी निवडणूक लढतो आहे। या संदीप वनमाने नावाच्या गुंडानं आज आमच्या घरामध्ये येऊन आमच्या सहकाऱ्यांना मारहाण केलेली आहे। तसंच माझ्या सहकाऱ्यांना शिवीगाळ, तिथं उपस्थित असलेल्या महिलांना, माझ्या सहकाऱ्यांना शिवीगाळ त्या ठिकाणी या संदीप वनमानेकडून झालेले आहे। संदीप वनमाने हा एक नामांकित गुंड आहे। त्याच्यावरती खंडणी, विनयभंग, तसंच यानं आपल्या सांगलीचं आराध्य दैवत असलेलं आणि आपले गणपती बाप्पावरती या संदीप वनमानेनं दारू दगडफेक केलेली आहे। अशा गुंडाला, असल्या प्रवृत्तीच्या लोकाला भारतीय जनता पार्टीकडून त्यांच्या आईला उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे। जशी प्रचार चालू झाला त्या दिवसापासून संदीप वनमाने व त्यांच्या पॅनलच्या सर्व गुंडांकडून आमच्या पूर्ण प्रभागामध्ये एक दहशतीचं वातावरण आहे। चौकामध्ये यांचे गुंड थांबून आहेत, नागरिक घाबरून आहेत। आम्ही कुठेही प्रचाराला गेलो तर यांचे गुंड मागे येऊन थांबतात, तोंडाला कापड बांधून। हे सगळे बाहेरचे गुंड आमच्या प्रभागात घुसून हे या संदीप वनमाने व यांच्या पॅनलकडून एकदम अतिशय चुकीच्या पद्धतीनं प्रचार चालू आहे। आम्ही विकासावरती, डेव्हलपमेंटवरती, वॉर्डामध्ये नवीन गोष्टी आणायच्या या गोष्टीवरती आमचं निवडणूक चालू आहे आणि ह्यांची पूर्णपणे गुन्हेगारी आणि दहशतीवरती यांनी हे निवडणूक जिंकायचं त्या ठिकाणी यांनी ठरवले। पण जनता यांना कुठंच रिस्पॉन्स देत नाही आहे। जनता हे दारात आल्यानंतर दारं बंद करतायत त्यांचं पॅनल पूर्ण गेल्यानंतर। त्यामुळं आज कुठं डिपॉझिट जप्त वाचते का नाही हा केवळवाना प्रयत्न ह्या संदीप वनमानेकडून झालेला आहे। आज यांनी निवडणूक लागल्या माझ्या विरोधामध्ये मी त्यांच्यावर खोटा त्याच्यावरती हल्ला केला, त्यांना मारहाण केली, असं खोटे एक संभ्रमाचं वातावरण तयार केलं होतं। ते निष्फळ झालं, त्याचा रिव्हर्स त्यांना ते गेलं। त्यानंतर आज CCTV फुटेज आपण जर बघितलं तर हा काय माणूस आहे, काय लायकीचा माणूस आहे हे तुम्हाला लक्षात येईल। ह्याची गुन्हेगारी, ह्याची गुंड प्रवृत्ती ह्या तुम्हाला CCTV फुटेजच्या माध्यमातून निश्चित दिसून येईल। त्यामुळं आज मी इथं पोलीस स्टेशनला आल्यावरती पोलीस स्टेशन खूप चांगल्या पद्धतीनं सहकार्य मला या ठिकाणी केलं आहे। मी आपल्या वॉर्डातील मायबाप जनतेला एवढंच सांगतो की कुठलीही इलेक्शन विकासावरती आपल्याला करायचं आहे, असल्या गुंडांना आपल्याला भीक घालायची नाही आहे। कारण की अशी लोकं जर निवडून आली तर आमच्या भागामध्ये डॉक्टर असतील, दवाखाने असतील,
जे उद्योजक आहेत यांच्याकडून खंडण्या हे चालू करतील, त्यांचं पुढे हेच प्लॅनिंग आहे. हे असलं ही लोक दहशतीच्या माध्यमावरती असले नगरसेवक झाली तर खंडण्या होतील, एक्स्ट्रॉशन होईल, महिला सुरक्षित राहणार नाहीत. कारण की सगळी लोक यांचे सहकारी अतिशय गुंड प्रवृत्तीचे आणि नशेखोर ही सगळी प्रवृत्तीची लोक त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे मी आज कळकळीची विनंती करतो मायबाप जनतेला की अशा लोकांना आपण कुठेही भीक घालायची नाही, विकासाबरोबर राहायचं आहे.